तर तिकडे आज राज्यातील 3 जिल्ह्यात जैन समाजाचा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाला संभाजीनगरात सुरुवात झाली आहे। महावीर जैन मंदिर राजा बाजार मधून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जैन समाजाचा हा मोर्चा निघाला आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहाराचे पडसाद हे आता इतर जिल्ह्यात सुद्धा उमटलेत आणि आपण पाहतोय राज्यातल्या 3 जिल्ह्यात जैन समाजाचं आंदोलन होत आहे। त्यापैकी संभाजीनगरात मोर्चाला आता सुरुवात झाली आहे। महावीर जैन मंदिर राजा बाजार मधून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे। या मोर्चातून निवेदन सुद्धा सादर करण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जैन समाज सहभागी झालेला आहे। 3 जिल्ह्यांमध्ये जैन समाजाचा मोर्चा निघणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आता या मोर्चाला सुरुवात झाली आहे। काही वेळापूर्वी जैन मुनींनी म्हटलंय हा लढा कायम राहणारच। जैन बोर्डिंग व्यवहाराविरोधात आमचा लढा कायम राहणार, भ्रष्टाचाराविरोधात आमचा लढा आहे असं जैन मुनींनी म्हटलं होतं। चलो 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 याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पुण्यातील जैन हॉस्टेल प्रकरणी जे वातावरण तापलंय असं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। आज संभाजीनगरमध्ये जैन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की या होर्डिंगवर आपण सकल जैन समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला। भव्य असं या मोर्चाचं नाव देण्यात आले। हॉस्टेल हमारा है वापिस दो अशा घोषणाबाजी देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी या सगळ्या मोर्चात आपल्याला पाहायला मिळतात आणि सेव्ह हॉस्टेल असं या सेव्ह हँड असं या सगळ्या टोप्या घातलेल्या लोक आहेत। काय मागणी आहे आणि कुठपर्यंत काय काय आपण बघतोय की सगळे हे नेते मंडळी या ठिकाणी जैन समाजात काय मागणी आहे आणि कुठं मोर्चा जाणार आहे? मुख्य मोर्चा झाला शेल्डी रद्द करण्यात यावी आणि हॉस्टेलची जी जागा आहे ती ट्रस्टच्या नावानेच राहील, त्याच्यावर बिल्डर कुठलंही बांधकाम करू शकणार नाही, ही मागणी आहे। आणि मोर्चा कुठून कुठपर्यंत जातोय तुमचा? मोर्चा इथून मोर्चा कुठून कुठपर्यंत जातो? आजचा हा मुख्य आंदोलन मोर्चा हा राजा बाजार जैन मंदिरापासून संस्थान गणपती चेलीपुरा मार्गे दिल्ली गेट इथे आमचं विभागीय आयुक्त कार्यालय आहे, त्या ठिकाणी या मोर्चाचं समापन होणार आहे। त्या ठिकाणी आम्ही विभागीय आयुक्त साहेब यांना त्या ठिकाणी निवेदनाची प्रत देणार आहोत। बरं, काय मागणी आहे? आता हे सगळं प्रकरण जो बिल्डर आहे त्याने माघार घेतली, तसा मेल देखील अधिकृत केला आहे। तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका यामागे एवढीच आहे की बिल्डरानं खरं म्हणजे हा शेल्डी रद्द केला, याची कालपासून जी व्हॉट्सअपमध्ये बातमी येत आहे त्याचं आम्ही अभिनंदन करतो, परंतु भविष्यात याची कोणत्याही प्रकारे पुनरावृत्ती न हो आणि ह्या सेल डीडला अधिकृतपणे त्यांनी कोर्टात जाऊन सबमिट करायला पाहिजे। समाजालाही त्याचे कॅन्सलेशनची डीड त्यांनी अधिकृत काढायला पाहिजे आणि त्यानंतरच खरं म्हणजे ही डीड रद्द होईल या भावनेतून त्यांना कार्य करायला पाहिजे। आणि दुसरी आमची महत्वाचं म्हणजे या जनआंदोलनाच्या माध्यमातून एकच भूमिका आहे की याची पुनरावृत्ती मात्र पुणेच येत नाही बल्कि कोणत्याही ठिकाणी नाही हो, ही आमची भावना आहे। नक्कीच हा आपण बघतोय की मोर्चा आता विभागीय कार्यालयाकडेच्या दिशेने निघालेला आहे की बिल्डरने माघार घेतली असली तरी त्याने अधिकृतरित्या न्यायालयात ही सगळी भूमिका मांडावी, यापुढे हा मोर्चा करणार, यापुढे ही सगळी व्यवहार करणे असं घेऊन द्यावं अशी जैन समाजाची मागणी आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।